9 सप्टेंबर. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भगवंताचा विसर हेच मोठं पाप. खरोखर भगवंताचं अस्तित्व जिथं पाहावं तिथं आहे. भगवंत आहे की नाही हे जाणण्याकरताच बुद्धीची देणगी आपल्याला मिळालेली आहे. भगवंताचं मर्म ओळखायला मी कसं वागावं हे पाहावं. ज्यांनी भगवंताला जाणलं त्यांनी भगवंताला काय आवडतं हे सांगून टाकलंय. सर्व विषय वासना सोडून भगवंताला शरण जावं हे त्यांच्या सांगण्याचं सार आहे. हे आप्तवाक्य आपण प्रमाण मानलं पाहिजे, कारण स्वतः अनुभव घेऊन म्हणजेच स्वतः मुक्त होऊन त्याने आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवला. जन्म मरणापासून जो आपल्याला मुक्त करतो तो खरा आप्त. जे भगवंताचे होऊन राहिले त्यांना जगाची भीती नाही वाटत. आपण विषयांना नेहमी शरण जातोच की नाही, मग भगवंताला शरण जायला का भ्यावं? खरोखर सर्व चमत्कार करता येतात, पण भगवंताला शरण जाणं फार कठीण आहे. नामस्मरण करू लागलो तर विषय हात धुवून मागा लागतात. म्हणजे मी आत बाहेर विषयानं किती भरलेला आहे. तथापि काही झालं तरी दृढ निश्चयानं नाम चालू ठेवावं. प्रपंच करत असताना नाही का वाईट विचार मनात येत? मग परमार्थ करत असता तसे आले म्हणून भ्यायचं काय कारण आहे? प्रल्हादानं एकदा नाम घेतलं ते शेवटपर्यंत काही सोडलं नाही. त्या नामानंच तो तरला, त्या भावनेनंच तो उद्धरून गेला. म्हणून ही भावना वाढवण्याकरता आपण नामाचं अखंड स्मरण ठेवावं. आपली पाप मनात आणू नयेत. माझा पूर्वसंस्कार मी आपल्या बुद्धीनंच ठरवतो, नाही का? स्वतःचं मन स्वतःला खातं, याला काय करावं? काल झालेलं आज नाही सुधारता येणार, पण चालू क्षण मात्र वाया दौडू नका. निराश कधीच होऊ नका. प्रत्येक साधन आपल्या परीनं श्रेष्ठच आहे. साधनाला पतिव्रतेसारखं मानावं. भगवंताचं होणं हे सर्व साधनांचं आणि धर्माचं मूळ आहे हे पक्क ध्यानात ठेवावं. प्रपंच पुरा होण्याकरता आपण मरेपर्यंत काम करतो, मग भगवंताचं होण्याकरता, भगवंत जोडण्याकरता थोडे कष्ट का घेऊ नयेत? खरोखर भगवंताचा विसर पडणं याहून दुसरं मोठं पाप नाही. देव हवा असं वाटणं ही देवाची बुद्धी, आणि विषय हवा असं वाटणं ही देहाची बुद्धी. वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. ही वासना म्हणजेच विषयांचं हवं नकोपण. हे जसजसं कमी होईल तस तशी बुद्धी नामात स्थिर होत जाईल. अशा तऱ्हेनं तू आहेस मी नाही ही स्थिती जेव्हा नामस्मरणाच्या योगानं आपली होईल तेव्हाच परमेश्वर आपण जोडला किंवा मी परमेश्वराचा झालो असं सार्थपणानं म्हणता येईल. निदिध्यासानं आनंद साक्षात्कार होणं हाच मोक्ष आहे. भगवंताकडे एकदा दृष्टी लागली की बाकीच्याचा त्याग आपोआप होतो. जानकी जीवन स्मरण जय जय राम.